कोणार्क, अपना शहर अपनी बातें। गाडी बनवली आहे, काय नेमकं या ॲम्ब्युलन्स गाडीचं वैशिष्ट्य? सगळ्यात पहिलं माझं नाव तर हमराज जोशी आणि मी पुकार सेवा प्रतिष्ठानचा संस्थापक आहे। ही जानेवारीपासून आम्ही ही गाडी घेतली, पण याच्या अगोदर खूप त्रास व्हायचा आम्हाला। पेशंटला उचलण्यासाठी रिक्षावाले ऍक्सेप्ट नाही करायचे, ॲम्ब्युलन्सला खूप वाट बघायची। तर हे ॲम्ब्युलन्स घेतल्यापासून जे रस्त्यावरचे बेवर्स आहेत यांचा खूप म्हणजे फायदा झाला त्यांच्या लोकांसाठी, आणि लगेच हॉस्पिटलला जाऊ शकतो। जिथे ट्रॅफिक जाम होतं ना तिथं आम्ही लगेच शॉर्टकट गल्लीमध्ये निघून पेशंटला रुग्णाला ताबडतोब आम्ही हॉस्पिटलमध्ये बरे करतो। का होतं कधी मिसिंग केस पण येतात, पण याच्यामुळे बरेच लोक हरवलेले लोक मिळाले, बरेच लोकांना आम्ही घरापर्यंत पोहोचवलेले पण आहेत, आणि जे कोणी नाही त्यांना आम्ही आश्रममध्ये ठेवलेला आहे। तर असे बरेच केसेस येतात आणि पोलिसांना पण असे हरवले येतात, पोलीस आम्हाला संपर्क साधतात, आम्ही सातत्याने, पण आम्हाला एवढे कॉल येतात ना तर आम्हाला एकट्याने हे जपत नाही काही गोष्टी। तर आम्ही आमच्या एका छोटी संस्था आहे आणि छोट्याशा गाडीने आम्ही जिथपर्यंत आम्हाला जपते तिथपर्यंत आम्ही हे करत राहतो। जानेवारीपासून आतापर्यंत तुम्ही किती रुग्णांची मदत केलेली आहे आणि असे किती कॉल, म्हणजे आता या गाडीची कशी मागणी होते, ऑक्सिजनसाठी काय नेमकी? अच्छा, ऑक्सिजन असं आहे, समजा नॉर्मल पेशंट आहे त्याला ऑक्सिजन घ्यायला त्रास होतो तर आम्ही तिथे एक बाटला ठेवतो बाजूला। आम्ही काय करतो, बाटला ठेवल्याने तो पेशंट ज्या कंडिशन मध्ये त्या कंडिशन मध्ये आम्ही जातो, आम्हाला कॉल करतात त्याला त्रास होतो असं होतं, मग आम्ही बाटला घेऊन जातो। नॉर्मल असेल तर बाटला नाही नेत, तर असे ऑक्सिजनचे पण पेशंट असतात, मग असे पेशंट बघूनच आम्ही ते पुढचे पाऊल उचलतो, आणि जास्त सिरियस असेल तर मोठी गाडी नेतो। पण जानेवारीपासून आतापर्यंत किती रुग्णांची उपचार केले? आतापर्यंत आम्ही नाही म्हटलं तर एक 100-150 लोक पकडा। जानेवारीपासून 100-150 लोकांना आम्ही ह्या गाडीचा सुविधा आणि सेवा चांगली दिली, मानव सेवा।